महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शहापुरातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। भूसंपादनाबाबत भूमिका स्पष्ट करा, 6 महिन्यात निवाडे पूर्ण करा, जमिनीला आजचा दर द्या, न्यायालयाचे शासनाला आदेश। अलिबाग तालुक्यातील नवगाव विस्तारित शेतकरी सामाजिक संस्था शहापूर संघटनेने शहापूर येथील भूसंपादन व निवाड्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकेतून न्यायालयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धुमाळ, संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्यांसह शेतकऱ्यांचा सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे। न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना येथे 15 दिवसात जमीन संपादनाबाबत भूमिका स्पष्ट करणे, 6 महिन्यात निवाडे पूर्ण करावे, निवाडे जाहीर करताना 2025 प्रमाणे जमिनीचा दर द्यावा या प्रमुख आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर शासकीय यंत्रणांना दिनांक 11/12/2025 रोजी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। याबद्दल शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। हायकोर्टाने आमच्या बाजूने एकदम चांगला निकाल दिलेला आहे असे ॲडव्होकेट गौरव पोतनीस तसेच ॲडव्होकेट अमृता खारकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले होते की तुम्हाला या केसमध्ये मी जास्तीत जास्त मोबदला मिळवून देईन, तसेच लवकरात लवकर केस निकाली काढून देऊ। त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांनी खरं करून दाखवलं। शेतकऱ्यांच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असा निकाल असून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी असणार आहे। त्यामुळे न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे असे डॉक्टर प्रवीण धुमाळ, अध्यक्ष नवगाव विस्तारित शेतकरी सामाजिक संस्था शहापूर अलिबाग यांनी प्रतिपादन केले। पुढे ते म्हणाले, आजही न्यायदेवता शाबूत आहे। हे न्यायालयाने MIDC विरोधात योग्य तो न्याय देऊन सिद्ध केले आहे। येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी MIDC बाधित शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही, मात्र नवगाव विस्तारित शेतकरी सामाजिक संस्था मौजे शहापूर संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी व शेतकरी यांनी एकजुटीने लढा दिला आणि यशस्वी करून दाखवले आहे। ही MIDCला योग्य चपराक आहे असे डॉक्टर प्रवीण धुमाळ यांनी वक्तव्य केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट या सदरच्या बातमीसाठी रामचंद्र म्हात्रे यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, शहापूर अलिबाग। माझ्याकडे धुमाळ साहेबांनी शेतकरी संघर्ष समितीने जे एक दुसरं पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टमध्ये, त्याची एक कॉपी मला दिलेली आहे। ते पिटिशनची कॉपी मी पाहिली आणि त्या पिटिशनमध्ये जे काय मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल मी असं म्हणू इच्छितो की ती मागणी जी आहे ती संपादनाबाबत नाहीये, पण फक्त मोजणी करून घेण्याबाबत आहे। आपला जी लढाई आहे किंवा आपण जे पिटिशन दाखल करत आहोत आज, ते लोकांच्या जमिनींचं संपादन करून घेण्यासाठी आपण हे पिटिशन दाखल करत आहोत आणि ती मागणी हायकोर्टला करणं जास्ती गरजेचं आहे। मोजणी करून आपल्याला त्याच्यामध्ये काही जास्ती फायदा होणार नाहीये। शेवटी आपल्याला संपादनच करून पाहिजे किंवा जमिनीवरचे शिक्के त्यांनी काढले पाहिजे संपादन करणार नसतील तर। ह्या मागण्या आपण हायकोर्टला नाही केल्या तर आपल्याला त्याच्यामधनं जो काही शेवटची एंड आहे, म्हणजे जे काय आपल्याला अचीव्ह करायचंय त्याच्यामधनं पिटिशन मधनं, ते नाही तर होऊ शकणार नाही। हां